अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊली आणि तीनही गुरुपुत्रांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी मरकळ या ठिकाणी श्री सावतामाळी केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राची स्थापना झाली। खरं तर सुरुवातीला अगदी वटवृक्षाच्या खाली असणारे श्री स्वामी समर्थ महाराज मरकळच्या वटवृक्षाखाली कधी येऊन ठेपले किंवा कधी आले हे आम्हाला सुद्धा कळालं नाही। त्यांचा जो आशीर्वाद आहे गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा आशीर्वाद त्यांचा अनुभवत आहोत। मरकळ केंद्रातील सर्व जे दादा आहेत, सर्व सेवेकरी ताई आहेत, ज्या पहिल्यापासून या कार्यामध्ये कार्यरत आहेत, अगदी छोटीशी का गोष्ट असे ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं तर काही दिवसातच नव्हे तर काही क्षणामध्ये, काही मिनिटामध्ये तो प्रश्न हा त्यांचा जो आहे तो सॉल्व झालेला असतो। आणि म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये जे सुरुवातीला केंद्राची स्थापना झाली होती त्यावेळेला असणारे सेवेकरी आणि आत्ता असणारे सेवेकरी जवळजवळ कित्येक पटीने नव्हे तर अगदी 10-20 इतक्या पटीने हे सेवेकरी वाढलेले आहेत। आणि त्याची प्रचिती श्री स्वामी समर्थ महाराजांची आज आपल्याला या मरकळ केंद्रामध्ये येत आहे। या ठिकाणी होत असणाऱ्या पारायण सेवा असेल, या ठिकाणी होत असणाऱ्या साप्ताहिक सेवा असेल, या ठिकाणी होत असणाऱ्या जे काही याग असतील, गुरुमाऊलींनी जे सांगितलेली विविध पारायणे असतील, या पारायणातून अनेक ताईंना, अनेक दादांना हम गया नहीं जिंदा है स्वामी असे अनेक अनुभव या ठिकाणी आलेले आहेत। आणि हे कार्य जे चालू आहे हे आमच्या या ठिकाणी असणाऱ्या केंद्रातील प्रत्येक सेवेकरी दादा आणि प्रत्येक सेवेकरी ताई जे आहेत यांच्या जे काही अनमोल असं अविरत असं परिश्रम आहे, या परिश्रमातून, या सगळ्या त्यांच्या दिवस रात्राच्या कष्टातून आज हे सुंदर वटवृक्षासारखं फळ आज या केंद्राला मिळालेलं आहे। त्यामुळे आजचा हा प्रकट दिन सोहळा आपण या मरकळ या ठिकाणी खूप मोठ्या जल्लोषात साजरा करत आहोत। श्री स्वामी समर्थ। आज या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा वर्ष 4 आपण आयोजित केलेला आहे। आज निश्चितच ताईंच्या आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्राची स्थापना 5 डिसेंबर 2021 दिनांक 5 डिसेंबर 2021 वार रविवार या दिवशी केंद्राची स्थापना झाली। आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी सेवकांना, स्वामी भक्तांना या ठिकाणी प्रचिती येत आहे, अनुभव येत आहे। जास्त बोलणं चुकीचं ठरेल, पण स्वामी महाराजांची लीला आगाध आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मग त्या शहरी काळात एक पती पत्नी, एक दाम्पत्य होतं महाराज, आणि त्यांना एक मुलगा होता का। आणि तो मुलगा काय करायचा, आता वेळ कमी आहे, त्यांच्या घराच्या बाजूला एक वटवृक्ष होता, त्या वटवृक्षाच्या खाली गोटे खेळायला जायचा तो मुलगा बरं का। त्या मुलाचं नाव विजयसिंह, काय मान विजयसिंह ऐका, सिद्धांत ऐका, त्या मुलाचं नाव तो विजयसिंह, तिथं गोटे खेळायला जायचा। आणि त्या वटवृक्षाच्या देवळी ते गणपती होता, खोडात काय गणपती होता, तो पोरगा काय करायचा, रोज आला का गोटे घेऊन यायचा, त्या गणपती पुढे गोटे ठेवायचा आणि नंतर परत खाली घ्यायचा आणि गणपती बाप्पाला स्मरून, जसं काय गणपती बाप्पाच आपल्याबरोबर गोट्या खेळतोय एका साईडली, अशी कल्पना करायची आणि तो गोट्या खेळायचा। पण एक दिवस असं रोज करता करता त्याला वाटलं, एक दिवस गोट्या आणल्या सकाळच्याच पारी आणि गणपती बाप्पा समोर ठेवल्या आणि देवाला सांगितलं, देवा आज खरं गोट्या खेळ, माझ्या संग तू आज खरं गोट्या खेळायला पाहिजे। महाराज मग देवाने आपल्या लीला दाखवायला सुरुवात केली। महाराज अशी पृथ्वी का जमीन अशी दुभंगली, काय म्हणतोय, आणि एक 8 वर्षाचा मुलगा, तेच पुंज मुलगा बाहेर आला ऐका, आणि तो मुलगा त्या विजयसिंह बरोबर गोट्या खेळायला लागला। तो मुलगा दुसरं तिसरं कोणी नको, प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज। आता ऐका बरं का, पुढे ऐका। मग ते स्वामी समर्थ महाराज 8 वर्षाचा मुलगा त्या विजयसिंह बरोबर गोट्या खेळला, ऐका बरं का, पुढे ऐका, गोट्या खेळला आणि स्वामींनी त्याला हरवलं। आता पुढे ऐका, स्वामी हे पहिले श्री दत्तात्रय प्रभू, त्यानंतर श्री वल्लभ स्वामी, नंतर नरसूर्य सरस्वती यांचा 4था पूर्ण अवतार कोणता, स्वामी समर्थ महाराज। ऐका बरं का, मग नरसूर्य सरस्वतींनी आपली मत इकडं गाजवली, गाणगापूर त्या भागात भक्ता जनार्दन ते राहिले, भक्तांचा उद्धार केला महाराज। आणि त्या काळात नास्तिकांचं महत्व वाढलं, नास्तिक वाढली, पाप वाढलं, कलियुग महाराज। मग काय करायचं आता, मग त्यांनी गुप्त रूपात राहायचं ठरवलं। पण गाणगापूरची लोक म्हटली, स्वामीजी म्हणजे नरसिंह महाराज सांगतोय, स्वामीजी तुम्ही आम्हाला सोडून नका जाऊ,
एवढे दिवस आम्ही तुमचे भक्ती आम्हाला सोडू नका हो. पण देवाला काळजी वाटली, ते म्हटले एक काम करा, मी माझ्या पादुका इथं गाणगापूरला ठेवतो, जो कोणी या पादुकांची मनोभाव सेवा करेल त्याचं मनोरथ कायमचं पूर्ण होईल महाराज. कोण म्हणतंय? नरसिंह स्वामी. आणि ते कर्दळी वनात आले आणि 300-400 वर्ष तप केलं महाराज. ती एक मुंग्यांचं वारुळ त्या तपाने त्यांच्या अंगावर झालं महाराज. काय? त्या नरसिंह सरस्वतींच्या अंगावर वाळू आणि एक लाकूड तोडत तिथं आला आणि त्याने ते वारुळ तोडलं महाराज. प्रत्यक्ष स्वामी अवतरले. आजही तो कुऱ्हाडीचा गाव त्यांच्या शिरद्वारे. तेच कोण आहे महाराज? श्री स्वामी समर्थ महाराज. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री शरणदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा. स्वामी समर्थ महाराज जय. त्यांचं नंतर नाव आहे, तुम्ही या ठिकाणी. गायनाचार्य कृष्ण महाराज यांचा सुद्धा सन्मान होतोय. सन्मान करण्यासाठी संभाजीराजे विठ्ठल लोखंडे आणि स्टार ट्रेनिंग भाऊसाहेब